मोठी बातमी नाशिकमधून। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर लैंगिक छळ प्रकरणी निदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले। मी पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं। चौकशीत निदा खाननं गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे। या कबुलीमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिक सखोल तपासही सुरू आहे। आतापर्यंत 9 गुन्हे या सगळ्या प्रकरणी दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, चौकशीमध्ये निदा खाननं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, या सगळ्या टीसीएस प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जो पहिला गुन्हा दाखल आहे देवळाली पोलीस ठाण्यामध्ये, त्या गुन्ह्यासंदर्भात हे पोलीस तपास करत असताना निदा खानने ही कबुली दिल्याची माहिती मिळत आहे। देवळाली पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल आहे पीडितेवरती बलात्कार आणि पीडितेचं जो धर्मांतराचा प्रयत्न आहे तो प्रयत्न करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात हा गुन्हा दाखल होता आणि त्याच प्रकरणाचं चौकशी करत असताना पीडितेचं जे धर्मांतर आहे ते धर्मांतर करण्याची जी जबाबदारी होती ती एकूणच निदा खानवरती होती आणि धर्मांतर करत असताना नमाज पढव म्हणजे कशा पद्धतीने पडायचं आणि त्याच पद्धतीने रोजा कशा पद्धतीने ठेवायचा, असे वेगवेगळे जे म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये जे काही नियम असतात ते नियम शिकवण्यासाठी निदा खान वरती जबाबदारी होती आणि निदा खानने हे नमाज पढण्यासाठी शिकवलेलं आहे। अशा पद्धतीची जी कबुली आहे ती कबुली स्वतः निदा खानने हे पोलीस तपासामध्ये दिलेली आहे, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते। आणि इतरही काही व्हिडिओज जे ते मुस्लिम धर्मांतरासाठी जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ सुद्धा या पीडितेला दाखवण्यात आलेले आहेत, अशाही पद्धतीची माहिती आतापर्यंत चौकशीमध्ये समोर आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे। आतापर्यंत या सगळ्या गुन्ह्यांसंदर्भात नाशिक पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सुद्धा दाखल केलेलं आहे। त्यामुळे आगामी एकूणच या सगळ्या चौकशीमध्ये आणखीन काय काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।